कुटुंब हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कुटुंबाची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या आईविषयी बोलूया. माझी आई खूप प्रेमळ आणि काळजी घेणारी आहे. ती माझ्यासाठी रोज स्वादिष्ट जेवण बनवते. मी आजारी पडलो की ती माझी विशेष काळजी घेते. माझ्या अभ्यासात मला मदत करते आणि चांगल्या सवयी शिकवते. ती मला नेहमी चांगले संस्कार आणि प्रेमाची शिकवण देते. आई मला गोष्टी सांगून छान शिकवते. मी काही चुकलो तरी ती समजावते आणि माझ्यावर ओरडत नाही. सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघं एकत्र स्वयंपाक करतो. माझी आई माझी पहिली आणि सर्वात चांगली गुरु आहे. मला माझ्या आईवर खूप प्रेम आहे. आता आपण माझे बाबा याविषयी बोलूया. माझे बाबा खूप कष्टाळू आणि जबाबदार आहेत. ते माझ्या भविष्यासाठी खूप मेहनत करतात. मला खेळायला घेऊन जातात आणि नवीन गोष्टी शिकवतात. मला सायकल शिकवणारे प्रथम माझे बाबा आहेत. ते मला वेळेचे महत्त्व आणि प्रामाणिकपणाची शिकवण देतात. आम्ही सुट्टीला एकत्र फिरायला जातो. ते माझ्या अभ्यासात आणि शाळेच्या कामात मदत करतात. माझ्या प्रत्येक यशाचा ते खूप आनंद घेतात. ते मला आत्मनिर्भर बनण्यासाठी नेहमी प्रेरित करतात. माझे बाबा माझे हिरो आहेत आणि मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. माझी आजी खूप प्रेमळ आणि समजूतदार आहे. ती मला रोज छान छान गोष्टी सांगते. ती स्वादिष्ट पदार्थ बनवते. विशेषतः मला तिच्या हातची पुरणपोळी खूप आवडते. तिच्या सोबत वेळ घालवायला मला खूप आवडते. ती मला चांगले संस्कार शिकवते. आजी नेहमी देवाची पूजा करते आणि मला प्रार्थना शिकवते. ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि मला लाड करते. आजारी पडल्यावर ती माझी खूप काळजी घेते. ती मला जुन्या काळच्या आठवणी सांगते. माझी आजी माझ्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा आधार आहे. माझे आजोबा खूप हुशार आणि अनुभवी आहेत. ते मला शाळेच्या अभ्यासात मदत करतात. मला त्यांनी खूप छान छान गोष्टी शिकवल्या आहेत. ते सकाळी लवकर उठतात आणि व्यायाम करतात. आम्ही दोघे मिळून बागेत फिरायला सुद्धा जातो. ते मला जीवनात प्रामाणिक राहण्याची शिकवण देतात. माझ्या छोट्या यशावर ते खूप आनंदी होतात. ते मला गाणी आणि सुभाषिते शिकवतात. माझ्या आजोबांचे अनुभव मला खूप काही शिकवतात. मला माझ्या आजोबांचा खूप अभिमान वाटतो. माझी बहीण माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आम्ही दोघं मिळून खूप मज्जा करतो. ती मला अभ्यासात मदत करते. आम्ही एकत्र खेळतो आणि गोष्टी वाचतो. ती खूप हुशार आणि गुणी आहे. आमच्या भांडणानंतर आम्ही लगेचच मैत्री करतो. ती मला नेहमी चांगले सल्ले देते. ती माझी काळजी घेते आणि मला समजावते. आम्ही सुट्टीच्या दिवशी एकत्र चित्र काढतो. माझी बहीण माझ्यासाठी खूप खास आहे. माझा भाऊ माझा चांगला मित्र आहे. आम्ही दोघं मिळून खूप खेळतो. तो माझी खूप काळजी घेतो. आम्ही एकत्र अभ्यास करतो आणि शाळेत जातो. त्याला खेळायला आणि गोष्टी ऐकायला खूप आवडते. आम्ही एकत्र सायकल चालवतो. कधी कधी आम्ही भांडतो सुद्धा, पण लगेच परत मित्र होतो. तो मला नेहमी हसवतो आणि खूप गमती करतो. आम्ही दोघे मिळून कार्टून पाहतो. माझा भाऊ माझ्यासाठी खूप प्रिय आहे. माझ्या शिक्षिका खूप चांगल्या आणि हुशार आहेत. त्या आम्हाला खूप छान शिकवतात. त्यांच्या शिकवणीमुळे मला अभ्यास सोपा वाटतो. त्या नेहमी आम्हाला चांगले संस्कार शिकवतात. त्या आम्हाला छान छान गोष्टी सुद्धा सांगतात. माझ्या शंकांचे निरसन करण्यासाठी त्या नेहमी मदत करतात. त्या आम्हाला नेहमी प्रेमाने समजावतात. शाळेत नवीन काही शिकवताना त्या खूप आनंदी असतात. त्या आम्हाला खेळ आणि अभ्यास दोन्ही महत्त्वाचे आहेत हे सुद्धा शिकवतात. मला माझ्या शिक्षिकेचा खूप आदर वाटतो.
धन्यवाद.